आपकी अदालतमध्ये पाकिस्तानी सिनेमांची सुपरस्टार मीरा यांच्यावर आरोप आहे की या जाणून बुजून कॉन्ट्रोवर्सीज निर्माण करतात. मीराजी, कॉन्ट्रोवर्सीज विषयी म्हणतात की जिथे जिथे मीरा जाते कॉन्ट्रोवर्सीज नक्कीच असते. एक गाणं होतं ना हिंदी फिल्मचं, जहां मैं जाती हूँ वही चले आते हो. तर कॉन्ट्रोवर्सीज तुमच्या मागे मागेच येत असतात. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. कॉन्ट्रोव्हर्सी जी आहे ते तुमच्यासारखे लोक क्रिएट आमच्यासारखे करतात. लोक. मी क्रिएट नाही करत. मी फक्त माझं काम करते आणि सगळं कॉन्सन्ट्रेशन माझ्या कामावर असतं. तर प्रेस, मीडिया किंवा त्यांचा संबंध आहे कॉन्ट्रोव्हर्सीशी, माझा नाही. ही गोष्ट खरी नाही का की पाकिस्तानमध्ये फिल्म करता करता तुम्ही हिंदुस्थानमध्ये फिल्म करायला आलात महेश भट यांच्याबरोबर? हो, ही पाकिस्तानसाठी खूप मोठी न्यूज होती. हे सत्य आहे. बिकॉज जेव्हा सलमा आणि झेबा मुख्तियारजींनी काम केलं हिंदुस्थानात, तर त्यांच्याकडे ब्रिटिश नॅशनॅलिटी होती. त्यांचा पाकिस्तानशी संबंध नव्हता. आणि माझ्याकडे जो पासपोर्ट आहे तो पाकिस्तानचा पासपोर्ट आहे आणि पाकिस्तानची मुलगी आहे. तर त्यामुळे मे बी ह्या गोष्टीला बिकॉज आफ्टर 56 इयर्स एक एवढं मोठं काम झालंय. हिंदुस्थानातून खूप सारे न्यूजपेपर्स मी वाचत असायचे. काफी डायरेक्टर्स म्हणाले, की आम्ही हिंदुस्थानची पाकिस्तानच्या सोबत को प्रोडक्शनमध्ये इंटरेस्टेड आहोत. पण 56 वर्षात फक्त बोलणं झालं, प्रॅक्टिकली काहीच झालं नाही. तर फायनली जेव्हा महेशजी इथून एवढा मोठा जेव्हा ते पाकिस्तानला गेले, कारा फिल्म फेस्टिवलला आमची भेट झाली महेशजींसोबत. आणि ते म्हणाले, "आम्हाला प्रोडक्शन करायचं आहे पाकिस्तानसोबत आणि आमची इच्छा आहे की तुम्ही त्या क्रो प्रोडक्शनचा भाग व्हावं, आमच्या फिल्ममध्ये काम करावं." तर मी विचार करत होते की ह्या फक्त गप्पा आहेत, असं काही होणार नाहीये. पण इतरही पाकिस्तानी ॲक्ट्रेसेस आल्यात, झेबा बख्तियार आल्यात, सलमा आगा आल्यात. त्यांच्या बाबतीत तर कधी कॉन्ट्रोवर्सी उभी नाही राहिली. आय डोंट नो कधी फिल्मचा कोणी शॉट पाहिला नाही. फिल्मचे प्रोमोज आत्ता रिलीज झालेत आणि कसं ना म्हणजे न पाहता लोक म्हणाले फिल्ममध्ये किसिंग आहे. मीरा, पाकिस्तानची एक मोठी स्टार इंडियामध्ये येऊन फिल्ममध्ये हिरोईन बनावी. महेश भट्टसारखा कॉन्ट्रोवर्शियल डिरेक्टर, कॉन्ट्रोवर्शियल प्रोड्युसर्सने तिला प्रोड्यूस करावं, तर कॉन्ट्रोवर्सी नाही होणार. तुमच्या नजरेत महेशजी, पण जगात त्यांचं खूप नाव आहे. लोकांचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि स्पेशली मी त्यांच्या खूप साऱ्या फिल्म्स पाहिल्यात. अर्थ, जखम, सडक, हम है राही प्यार के आणि अशा खूप साऱ्या फिल्म्स. तर ही इज खूप ग्रेट माणूस आहेत आणि खूप ब्रिलियंट माइंड आहे आणि पाकिस्तानमध्ये त्यांना लोकांचं त्यांच्यावर प्रेम आहे. त्यांचे चाहते आहेत, त्यांना लाईक करतात. सगळी आमची प्रेस, आमची जी आहे जनता, आमचे डिरेक्टर्स त्यांच्या फिल्म्स पाहून शिकतात. फिल्म रिलीज झाली नाही, फिल्मचे प्रोमो रिलीज झाले नाहीत, त्याआधीच कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली. अहो, तुम्ही क्रिएट केली ना, आम्ही मीडियाने क्रिएट केली आहे. महेशजींचा याच्याशी काहीच संबंध नाही. आमचा याच्याशी काहीच संबंध नाही. आम्ही शांतपणे फिल्म कंप्लीट केली. जेव्हा फायनली फिल्म येईल तेव्हा तुम्ही पहा. मीराजी, जर पाकिस्तानची ॲक्ट्रेस हिंदुस्थानच्या कुठल्या फिल्ममध्ये एक किसिंग सीन जेव्हा देते, मग कॉन्ट्रोवर्सी तर होणारच आहे. फर्स्ट ऑफ ऑल दीज एलिगेशन्स आर बेसलेस. देयर इज नो वल्गर सीन इन महेश भट्ट्स फिल्म. नजर. कॉन्ट्रोवर्सी या गोष्टीला घेऊन झाली आणि विशेषतः पाकिस्तानच्या प्रेसमध्ये या गोष्टीला घेऊन झाली की पाकिस्तानी ॲक्ट्रेस हिंदुस्थानमध्ये जाऊन कुठल्या हिंदू स्टारला किस करेल फिल्ममध्ये. तुम्ही फिल्म पाहिली? अजून तर रिलीज नाही झाली मीराजी, कसं काय बघणार मी? मग तुम्ही आम्हाला सांगा, तुम्ही फिल्म पाहिली नाही, मग तुम्ही कसं म्हणू शकता की फिल्ममध्ये किसिंगचा सीन आहे? तुम्ही काय गॅरंटी देता? नाही, हे तर तुम्ही सांगू शकता ना की असा सीन आहे की नाही, नाहीये. तुम्ही बोलताय ना, मीडिया म्हणते, लोक म्हणतात की फिल्ममध्ये असा सीन आहे. तर मला सांगा कुणी पाहिलाय तो? मला प्रूफ दाखवा तुम्ही स्क्रीनवर. मला बघायचं आहे. मीराजी, मला तर माहिती आहे की जेव्हा धूर निघतो तेव्हा कुठे ना कुठे आग तर नक्कीच लागलेली असते.
जी कॉन्ट्रोवर्सी आहे ही जास्त करून अ, पाकिस्तानच्या प्रेसने सुरू केली आहे. हो, त्यांचा असा विचार होता आणि ते नक्कीच दे आर व्हेरी राइट. यासाठी की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. माझा त्या देशाशी संबंध आहे. मी त्या देशाची स्टार आहे आणि आज मी जी काही आहे पाकिस्तानमुळेच आहे आणि पाकिस्तानमुळेच मी आज इथे बसलेले आहे. तो माझा देश आहे, माझी आई आहे आणि माझी मदरलँड आहे. तर माझं नातं तर संपू शकत नाही पाकिस्तानबरोबर. पण ते खूप खूप टच आहेत, खूप पॉझिटिव्ह आहेत माझ्यासाठी. म्हणून त्यांना वाटतं, की मी पाकिस्तानच्या बाहेर कुठेही जाऊन काम करू. लाइक हिंदुस्थानमध्ये काम करावं. मी हॉलिवूडमध्ये जाऊन काम करावं, लंडनच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करावं. पण मी नेहमी पाकिस्तानच्या शिष्टाचाराचा नेहमी पाळला पाहिजे आणि जे माझ्या पेरेंट्सनी मला शिकवलंय, जी तालीम दिली आहे, ती मी नेहमीच अंमलात आणावी. मग महेश भट साहेबांबरोबर काम करताना तुम्ही तो शिष्टाचार पाळला की थोडा पाय घसरला? हो, अगदीच मी माझा शिष्टाचार पाळला आणि मी खूप चांगलं काम केलं. खूपच चांगलं. जेव्हा फायनली इन्शाअल्लाह लोक जेव्हा फिल्म बघतील, तेव्हा त्यांना जाणीव होईल, की आम्ही आमच्या टीमने मिळून महेशजींनी, सोनी राजदान आणि आम्ही मिळून एक चांगली फिल्म बनवली आहे, जी आम्ही हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या ऑडियन्सला एक गिफ्ट करायची आहे, दोस्तीच्या नावाने डेडिकेट करायची आहे आणि ह्याच हेतूने आम्ही हे काम सुरू केलेलं आहे आणि 56 इयर्समध्ये फर्स्ट टाईम आम्ही एक फायनली को प्रोडक्शन. पण तुम्ही मला अजून हे नाही सांगितलं की जी कॉन्ट्रोवर्सी ज्या गोष्टीला घेऊन उभी राहिली, तो सीन त्या फिल्ममध्ये आहे की नाहीये? फिल्म नंतर बोलूयात आपण. मी ऐकलं एवढी कॉन्ट्रोवर्सी उभी राहिली तर तुम्ही भट साहेबांवर प्रेशर टाकून तो सीन काढून टाकला फिल्ममधून. मला वाटतं की जनतेला उत्तर मिळालंय या गोष्टी. नाही, नाही. हो? एक सेकंड. ऐका. मला सॉरी हे हसू येतंय, की कॉन्ट्रोव्हर्सी क्रिएट करणारे तुम्ही लोक आहात. आणि आता तुम्ही क्रिएट किसिंग करताय सीन ही तुम्ही गोष्ट. देताय, कॉन्ट्रोवर्सीचा आरोप माझ्यावर करताय तुम्ही. बरं, मला वाटतं, की ह्याचं उत्तर मला आता द्यायचं नाहीये. अं, तुम्ही माझी हे पब्लिकवर, तुमच्या ऑडियन्सवर, पाकिस्तानी ऑडियन्सवर, ज्यांचा माझ्याशी संबंध आहे, खूप जवळचे नाते आहे, ज्यांचं माझ्यावर खूप जास्त प्रेम आहे आणि मी नेहमी माझंही त्यांच्यावर खूप प्रेम आहे ऑफकोर्स, पण त्यांचा हक्क आहे माझ्यावर, की ते मला डिस्कस करावं. माझ्या चांगल्या गोष्टी आणि माझ्या वाईट गोष्टी मला सांगाव्यात. तर मी माझ्या ऑडियन्सवर सोडते आणि हिंदुस्थानच्या ऑडियन्सवर, की त्यांनी फिल्म पाहावी आणि त्यानंतर त्यावर बोलूयात. माझ्याकडे काही प्रेस इंटरव्ह्यूज आहेत तुमचे, अ, ज्यात तुम्ही बोललात की जर कथेची डिमांड असेल, तर मला कोणत्याही प्रकारचा रोल करण्यात काहीच अडचण नाहीये. हे बघा, इट्स अ युनिव्हर्सल ट्रुथ. ॲक्टिंग मीन्स फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. सो ॲक्टिंगचा अर्थ, मी एक ॲक्ट्रेस आहे. मला डिफरंट टाइप्सचे रोल मिळतात आणि मला डिफरंट टाइपची ॲक्टिंग करावी लागते. तर माझा संबंध ॲक्टिंगशी आहे. पण ज्या पाकिस्तानच्या फिल्म तुम्ही करता त्यात त्यात तुम्हाला अशा प्रकारचे सीन, असे एक्सपोजर करणारे वगैरे? हो, मी अगदीच करते. जर माझ्या फिल्मची डिमांड आहे, माझ्या कॅरेक्टरची डिमांड आहे, माझ्या डिरेक्टरला हे हवंय आणि तर मी नक्कीच करते. पण जेव्हा लोक ऑब्जेक्ट करतात की तुम्ही असे रोल नाही केले पाहिजेत, तर तुम्ही काय बोलता? माझं काम आहे. हे माझं काम आहे. माझं पॅशन आहे हे माझं काम. मी माझ्या कामाशी अन्याय नाही करू शकत. मी 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 प्रामाणिकपणे माझं काम करते आणि मला ॲक्टिंग शिवाय काहीच येत नाही. मला फक्त ॲक्टिंग करता येते. तुम्हाला खूप चांगली उत्तरं देता येतात.
अच्छा. थँक यू. एका इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही म्हणालात की इट इज माय बॉडी, इफ आय एक्सपोज इट नो वन शुड हॅव अ प्रॉब्लेम. अं, हे म्हणाला होतात की नाही म्हणालात? मी तुम्हाला सांगितलं की आमचा संबंध ॲक्टिंगशी आहे. मला विचारायचं होतं की एवढ्या कॉन्ट्रोव्हर्सीज का? ह्यांच्याच मागे एवढ्या हात धुवून का लागलेत? नॉर्मली आपले इथे बॉलिवूडमध्ये सुद्धा ॲक्ट्रेसेस असं लिहितात. देन बट व्हाय हर यू नो? कॉन्ट्रोव्हर्सीज यासाठी इतक्या क्रिएट झाल्यात कारण पाकिस्तानच्या प्रेसने पुन्हा पुन्हा हे लिहिलं की किसिंग इस्लामच्या विरोधात आहे. जेव्हा हो. फिल्ममध्ये, ग्लॅमरमध्ये एखाद्या रिलिजनची गोष्ट घेऊन येतो, तेव्हा कॉन्ट्रोव्हर्सीज वाढतात. हो, अगदी बरोबर बोललात. तुम्ही सुद्धा बरोबर बोललात. कारण पाकिस्तान जो आहे तो एक मुसलमानांचा देश आहे. तिथे मुसलमान राहतात. इट्स अ इस्लामिक कंट्री. तर त्यांच्यासाठी ऑफकोर्स इट्स अ व्हेरी बिग थिंग आणि ते कधीही ह्या गोष्टीला ह्या पुढे जाणार नाहीत. ते केस अलाऊ करणार नाहीत. जसं आमच्या फिल्ममध्ये आजकाल आयटम नंबर असतात. हं, हं. जर तुम्ही हं. पाहिले असतील काटा लगा सारखे नंबर, हो, हे बरोबर. तर पाकिस्तानी फिल्ममध्ये अलाउड नसेल ना? हो, आम्ही बुरख्यात तर फिल्म बनवत नाही. डिफरंट टाइपचे आम्ही ड्रेसेस घालतो. एक्सपोजिंग सुद्धा आहेत. पण प्रॉब्लेम हा आहे, की आम्ही हिंदुस्थानमध्ये येऊन काम केलं आणि पहिल्यांदा काम केलं. तर हे हे त्यांच्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे. एक्स्पेक्ट करत नव्हते आणि थोडीशी त्यांना इन्सिक्युरिटी आहे, की आम्ही कदाचित हिंदुस्थानमध्ये शिफ्ट व्हायला नको. कधी-कधी मीराजी ज्या कॉन्ट्रोव्हर्सीज आहेत त्या तुमच्या बोलण्यातूनच क्रिएट होतात. हं, हे 24 फेब्रुवारी 2005 हं, हं. तुम्ही इंटरव्ह्यू दिला, ज्यात तुम्ही हा प्रश्न उपस्थित केला, की व्हॉट इज रॉंग इन गिव्हिंग अ किसिंग सीन? नाही, असं काही म्हटलं नाही मी. तुम्ही तुम्ही म्हणत नाही आणि पेपरवाले छापून टाकतात. आय डोंट नो, मी काही म्हणाले नाही. तुम्ही एवढ्या सरळ आहात, की दाखवता फक्त आम्हाला. मीराजी मला सांगा, की तुम्ही हे तर मान्य करता, की फिल्ममध्ये किस करणं, अशा प्रकारचा सीन देणं हे इस्लामच्या विरोधात आहे? आह, अगदीच मी मानते इस्लामिक पॉइंट ऑफ व्ह्यूने. माझ्या मदरचा संबंध, माझ्या फादरचा संबंध, माझा संबंध अ, इस्लामशी आहे आणि सय्यदशी आमची फॅमिली आहे. तर माझे पेरेंट्स तर कधीच अलाऊ करणार नाहीत, की मी कधी स्क्रीनवर किस करावं आणि इस्लाममध्ये ॲक्टिंगला सुद्धा गुन्हा मानलं जातं. मग तुम्ही आता एक गुन्हा करत आहात, तर दुसरा सुद्धा करून घ्या. हे बघा, काम आणि धर्माला तुम्ही मिक्स करू नका. माझं काम माझी पूजा आहे आणि माझ्या कामाला एका पूजेप्रमाणे करते. तर तुम्ही प्लीज ह्याला मिक्स करू नका दोन्ही गोष्टींना. जर तुम्ही किसिंग सीन केलाय, तर तुम्ही तुमची चूक मान्य करा. कारण पाकिस्तानी काही वेडे नाहीये, जे तुम्हाला वारंवार सांगतायत, तुमच्याकडून ही चूक झाली आहे मॅम. प्लीज पश्चाताप करा. मी तुमचं बोलणं ऐकलं असं वाटलं सलमान खान बोलतोय. थँक यू. तुमची फार रिझेम्बलन्स आहे त्यांच्याबरोबर. सो आम्ही चूक केली नाही तर आम्ही का मान्य करावी? आय पण डिड तुम्ही नथिंग रॉंग. असे लोक आहेत ज्यांनी ही कॉन्ट्रोव्हर्सी केली पाकिस्तानमध्ये, की तुमचे काही तुम्ही केली ना, तुम्ही करत आहात. जेव्हा हे तिथल्या पेपरमध्ये छापलं गेलं, करू द्या ना. आपल्याला काय फरक पडतो ह्या गोष्टींनी? जेव्हा फिल्मी दुनिया बघेल, हिंदुस्थानमध्ये बघतील, आपली ऑडियन्स बघेल आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा बघतील. आमची तर तुम्हाला नक्कीच ही दुआ आहे, की तुमची फिल्म सुपरहिट व्हावी. हो, दुआ करा. आणि हिंदुस्थानमध्ये पहिली फिल्म आहे आमची महेशजींसोबत आणि हिंदुस्थानची जनता पहिल्यांदा आम्हाला ऑन स्क्रीन पाहील आणि इन्शाअल्लाह ते सुद्धा आमच्यावर प्रेम करतील जसं पाकिस्तान करतो.